आपल्यासोबत आहेत बच्चू कडू. आंदोलन त्यांचं सुरू झालेलं आहे. 7-12 कोरा करण्याची जी पदयात्रा आहे. बच्चू भाऊ, आंदोलन पुन्हा सुरू झालेलं आहे. नाही, निर्णय झाला 5-7 एप्रिलला मुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेतली. 22 पैकी 18 मागण्यावर त्यांनी जाहीर आदेश काढण्याचे त्यांनी निर्देश दिले आणि हे दिल्यावर एकही निर्णय निघाला नाही, झाला नाही. आणि 12 मंत्र्याची बैठक घेऊन त्यांनी मेंढपाळासाठी नाईक साहेब म्हणत होते का आम्ही उद्याच परिपत्रक काढतो, काही निघालं नाही. तुम्ही बैठकीत निर्णय घेता पण कागदावर येऊ देत नसल आणि त्याची अंमलबजावणी होत नसेल तर मग कसं होणार आहे? भाऊ, आता बावनकुळे म्हणतात की बच्चू कडू हे आंदोलन नेहमी आंदोलन करतात. नाही, आम्हाला काही शौक नाही आहे. तुम्ही निर्णय घ्या, हे आंदोलन पलटून तुमचं स्वागत करू, डोक्यावर नाचू तुम्हाला घेऊन. बरं, ही पदयात्रा जी आहे किती किलोमीटरची आहे, काय काय नियोजन आहे? 150 ते 200 किलोमीटर आहे. इथून सुरू झालेली यात्रा ही साहेबरावजी करपे साहेबांच्या गावापासून आणि तिथून वसंतराव नाईक यांच्या गावापर्यंत. तिथं 14ला 4 वाजता आम्ही बसणार त्यांच्या समाधीस्थळावर. एक दिवस आत्मचिंतन करेल, राज्यातले सगळे नेते बोलावण्याचा प्रयत्न करू आणि तिथून नवीन आंदोलनाची सुरुवात करणार. आंदोलन नेमकं शेतकऱ्यांच्या नशिबी आंदोलनच काय? का होतंय का निवडणुकीच्या वेळेस जात पात धर्म पैसा ईव्हीएम मशीन अशी चालतं आणि म्हणून आता आंदोलन करावं लागतं. बटन दाबून जर आंदोलन शेतकऱ्यांनी केलं तर आम्हाला आंदोलन करायची गरजच पडत नाही. शेतीमालाले भाव नाही, आमचं तुम्हाला मत नाही, एवढं जरी म्हटलं तरी चालतं. पण ते आमच्या डोक्यात धर्म आणि जातीचा जो भुसा टाकलाय पक्षाचा तो निघत नाही म्हणून हे पदयात्रा आहे. आता घरोघरी गावागावात जाऊ आणि 2 ऑक्टोबरला मुंबईला चला असं सांगू. प्रचंड ताकदीनं आम्ही मुंबईला दाखवून देऊ का शेतकरी कसा एकत्र होतं. तो एकत्र झाला तर जेवढं समुद्रात पाणी नाही ना तेवढं आम्ही बाकीचं करून टाकू. भगतसिंग आंदोलन म्हटलं होतं तुम्ही. तेच ना, तेच गांधी जयंतीला भगतसिंग आंदोलन होणार. तर हे आंदोलन जे आहे ते मोठ्या प्रमाणात होणार आहे. 2 ऑक्टोबर पर्यंत जर सरकारने योग्य तो निर्णय घेतला नाही तर आमच्या संपूर्ण शेतकऱ्याच्या भूमिका ज्या आहेत त्या भगतसिंगासारख्या राहणार आहेत. धनंजय साबळे, मुंबई तक, अमरावती.